जी आर कॉर्नर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत। विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दिवाळी सुट्टीमध्ये बदल होणार आहे आणि या संदर्भातलं परिपत्रक देखील निर्गमित झालेलं आहे। कोणते ते बदल अपेक्षित आहेत, सुट्टी कशी असणार आहे या संदर्भातील सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, जेणेकरून महत्त्वपूर्ण व्हिडिओचं नोटिफिकेशन आपल्याला नियमित मिळत राहील। राज्याच्या विधानसभा निवडणुकांची जवळपास तयारी पूर्ण झालेली असून ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये विधानसभा निवडणुका होणं अपेक्षित आहे आणि या पार्श्वभूमीवर प्रस्तावित दिवाळी सुट्टी जी होती 28 ऑक्टोबर ते 12 नोव्हेंबर याच्यामध्ये बदल संभावित आहे, बदल होणं अपेक्षित आहे आणि याच्यामध्ये या संदर्भातली परिपत्रकही काही जिल्ह्यांची निर्गमित झालेली आहे। याच्यामध्ये सांगली जिल्ह्याचं परिपत्रक निर्गमित झालेलं आहे। याचा विषय अतिशय महत्त्वाचा आहे। 30 सप्टेंबरचं परिपत्रक आहे। मराठी, उर्दू व कन्नड माध्यमाच्या सर्व प्राथमिक शाळांच्या दिवाळी सुट्टीमध्ये बदल केलेबाबतलं हे महत्त्वपूर्ण परिपत्रक आहे। याच्यामध्ये मराठी, उर्दू, कन्नड माध्यमाच्या सर्व शाळांना दिवाळी सुट्टी ही 25 ऑक्टोबर ते 11 नोव्हेंबर अशी जाहीर करण्यात आलेली होती। तथापि या आदेशानुसार दिवाळी सुट्टी ही 25 ऑक्टोबर 2024 ते 6 नोव्हेंबर 2024 अशी जाहीर करण्यात आलेली आहे आणि 7 नोव्हेंबर 2024 पासून सर्व शाळा सुरू होतील याची नोंद घेण्यासंदर्भात सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे निश्चितच या दिवाळीच्या सुट्ट्या आता कमी होणार आहे। त्यामुळे निश्चितच दिवाळी सुट्टीवरती आता संक्रांत येणार आहे। विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा बदल केला जाणार आहे। त्यामुळे निश्चितच ही अतिशय महत्त्वपूर्ण अशी बातमी आहे असं आपल्याला म्हणता येईल। तर हा होता अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ, महत्त्वपूर्ण बातमी। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी रोजच्या महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।